नमस्कार, मी आहे विजय चव्हाण आणि आपण पाहत आहात आदिवंश प्रकृती जीवन चॅनल तसेच श्री गणेश कॉम्प्युटर कोडावद। आजचा व्हिडिओ हा शेतकऱ्यांसाठी धमाकेदार होणार आहे। ॲग्रो कृषी वर्ल्ड भव्य प्रदर्शन 2025 चे आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आयोजित केलेलं आहे। या प्रदर्शनमध्ये आपल्याला शेती उपयोगी ज्याही वस्तू असेल त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तर शेतकऱ्यांनी या प्रदर्शनचा लाभ अवश्य घ्यावा। मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रदर्शन दाखवणार आहे। त्या अगोदर आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला ज्यांनी सबस्क्राइबर केलं नसेल त्यांनी सबस्क्राइबर करून घ्या। तसेच बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। तर चला पाहूया, आजचा व्हिडिओ धमाकेदार राहील शेतकरी लाभार्थ्यांसाठी। तर चला जाऊया शहादा येथील ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शन 7, 8, 9, 10, 2025 या ठिकाणी। तर चला जाऊया ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शन 2025 शहादा या ठिकाणी आयोजित कार्यक्रमाला सोबत पवन भाऊ आम्ही गेलो होतो। पवन भाऊ सोबत हे ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शन शहादा येथे लोणखेडा बायपासला आणि नवीन बस स्टँड जवळ शहादा येथे 7, 8, 9 आणि 10 फेब्रुवारी 2025 या रोजी आयोजित केलेला आहे। तरी सर्व शहादा तालुक्यातील तसंच जेही या व्हिडिओला पाहत असेल त्या शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनचा अवश्य लाभ घ्यावा, जेणेकरून जी काही आपली शेती होत असेल ती शेतीमध्ये उत्पन्नामध्ये अजून काही वाढ होऊ शकेल। या ठिकाणी सर्व शेती उपयोगी खत असेल, बियाणं असेल व इतर काही सुविधा असतील शेतीविषयक त्या आपल्याला या प्रदर्शनच्या माध्यमातून ते आपल्याला शेतीविषयक मार्गदर्शन करत असतात। तर जेही शेतकरी बांधव असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खास आहे। पांडुरंग ॲग्रोचे हे शॉप पांडुरंग ॲग्रो एजन्सी मार्फत येथे जेन पाईप, ठिबकचं साहित्य तसेच शेतीविषयक लागणारे सर्व साहित्य येथे प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे। तसेच आपण येथे पपईचं रोपांचं ही बुकिंग आपण त्यांच्या माध्यमातून करू शकतो। आपण जे पपईचं रोप असेल, केळीचं बियाणं असेल, ठिबकचं साहित्य असेल, पाईपलाईनचं साहित्य असेल, असे अनेक प्रकारच्या शेतीविषयक साहित्य आपण त्यांना संपर्क करून मागू शकतो किंवा करू शकतो। आपण पाहत आहात नमो बायो प्लॉट्स। नमो बायो प्लॉट्स यांच्या मार्फत आपण उत्कृष्ट दर्जाचे केळी, टिश्यू कल्चर रोपे हे घेऊ शकतो, बुकिंग करू शकतो। त्यांना भेट देऊन आपण
त्यांच्याशी संपर्क करू शकतो. ठिबक सिंचनाची जी काही सुविधा असते, त्यांचं साहित्य, रोप, कांदे रोप, असे अनेक प्रकारचे रोप आपल्याला त्यांच्या संपर्कातून, त्यांच्या मार्फत आपल्याला मिळू शकतो. तसेच नायट्रोजन बायोटेक कंपनीमार्फत येथे अनेक प्रकारचे टिश्यू कल्चर, केळींचे रोपं, त्याचबरोबर पपईचे रोपं, असे अनेक प्रकारचे बियाणं आपल्याला त्यांच्याकडून घेता येईल किंवा त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. अतिशय राज्यभरातल्या मोठमोठ्या कंपन्या ज्याही असतील त्यांनी येथे अनेक प्रकारचं प्रदर्शन हे त्यांनी शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे. आपण पाहत आहात गायत्री नर्सरीकडून पेरू तैलवान, कारलीचे बियाणं रोपं असतील, खरबूजचे रोपं असतील, पपईचे रोपं असतील, झेंडू फुलांचं रोपं असतील, शिमला मिरचींचं रोपं असतील, मिरची, पपई, तरबूज, खरबूज, शेगवाचे, ऊसाचे, फ्लॉवर, शिमला, टोमॅटो, असे अनेक प्रकारचे भाजीपाल्याचे रोपंही ते बुकिंग करत असतात. आणि त्यांनी शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी भव्य प्रदर्शन या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनासाठी आपले रोपे हे ठेवलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचं व मार्गदर्शन मिळण्याचं ठिकाण आहे. तरी शहादा तालुक्यातील आणि जेही या व्हिडिओला पाहत असतील अशा शेतकऱ्यांनी या भव्य प्रदर्शनाला भेट देऊन त्यांनी जेवण करून आहे मी शेती विषयक अनेक माहिती ते या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळू शकतात. आपण पाहत आहात मी आणि माझे मित्र पवन ठाकरे, आम्ही या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी भेट दिली होती. निर्मल शिंदल्स प्रायव्हेट लिमिटेड ही अत्यंत ॲग्रेसर कंपनी असून निर्मल शिंदल्स या कंपनीमार्फत आपल्याला अनेक प्रकारचे खतं, बियाणं, तसेच भाजीपाल्यांमधले जे काही बियाणं असेल हे या कंपनीमार्फत आपल्याला भेटू शकतं. तसेच जे काही औषधं असतील, स्टिकर किंवा जे काही आपण पीक पेरत असतो त्यांचे आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन या ठिकाणी या प्रदर्शनमध्ये मिळत असतं. या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन हे करत असतात. खताचं असेल, बियाणाचं असेल, ठिबकचं असेल, ज्याही शेतीविषयक समस्या असतील त्या समस्यांचे मार्गदर्शन हे आपल्याला देत असतात. आपण पाहत आहात अनेक प्रकारच्या निर्मल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या ठिकाणी
बियाणं हे ठेवलेले आहेत. निर्मल कंपनीमध्ये अनेक प्रकारचे बियाणे, खत हे आपल्याला या ठिकाणी प्रदर्शनमध्ये पाहायला मिळत आहे. प्रलशय बायो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा, प्लेटो कृषी तज्ञ 1988 पासून उत्पादित वाढीसाठी हे काम करीत आहे. यांनी ठेवलेलं प्रदर्शनमध्ये आपल्याला शेतकऱ्यांचे उत्पादन कशा प्रकारे वाढतं ते आपल्याला पाहावयास मिळतं. लाईक करताना पाहू शकता आपण. तर मदनभाई नथुभाई पटेल पाचोराबारी नंदुरबार जिल्ह्यातील यांनी 4 एकरमध्ये 48,000 झाडे हे केळीचे लावलेले आहेत आणि त्यांची केळी अतिशय उत्कृष्ट अशी आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर उमेश खंडू भांबरे, बेहेड, तालुका साक्री, जिल्हा धुळे यांनी त्यांच्याकडून कांद्याचे रोपटे हे लावलेलं होतं. आपण पाहू शकता. जगन निसाराम कोकणी भवरे यांनी फ्लॉवर त्यांचं बियाणं वापरून फ्लॉवर हे भाजीपाल्यामध्ये पेरणी केलेली आहे. वसंत रुस्तम पावरा देवानगर तळोदा तालुक्यातील त्यांनी टमॅटोची भाजीपाला शेतीमध्ये लावलेले आहे. अशा अनेक प्रकारच्या आपल्याला केळींचे रोपट्यांमध्ये किंवा पपईच्या रोपट्यांमध्ये आणि अनेक प्रकारच्या रोपांमध्ये आपल्याला येथे मार्गदर्शन मिळत असतं. आपण पाहू शकता. श्रीहरी नर्सरी यांच्याकडून येथे कलमी आंब्यांचे रोपटे प्रदर्शनासाठी ठेवलेले आपण पाहत आहात. रोपट्यांची माहिती घेत असताना पवन भाऊ विहान ॲग्री इनपुट यांच्या मार्फत आपल्याला अनेक प्रकारचे जे काही आपण पेरणी करताना कागद खाली वापरत असतो त्या कागदांची माहिती आपल्याला यांच्या माध्यमातून विहान प्लस मल्च फिल्म यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळत असते. या ठिकाणी प्रदर्शनमध्ये त्यांनी फिल्म हे ठेवलेले आहेत. मल्च फिल्म असेल, क्रॉप कवर असेल, नीट लॉन असेल, स्पेअर पम असेल, टमॅटो थ्रेड, ॲग्री वायर, क्रॉप सपोर्ट नेट असेल, असे अनेक प्रकारचे फिल्म आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे प्रदर्शनला. खूप काही माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. टाटा पॉवर सोलर ग्रुप यांच्या मार्फत आपण विजेची वापर कशा प्रकारे करू शकतो, बचत करू शकतो, हे याचे मार्गदर्शन आपल्याला देत असतात. टॅक्सो जे काही पाईप असतील, ठिबकचं साहित्य असेल
त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत असते व त्यांचे मार्गदर्शनही या ठिकाणी आपल्याला मिळत असते. टेक्स्मो उत्कृष्ट कंपनी अशी आहे. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. बेबी बायो ॲग्रोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत आपल्याला औषधी असेल रोपं असेल यांचं मार्गदर्शन आपल्याला येथे मिळत असतं. शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय कार्बन समृद्धी म्हणून दैविक कॅप्सूलचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत असतं. त्याची वापरण्याची पद्धत अतिशय सोपी अशी आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू शकतो किंवा यामध्येच मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओद्वारे ही दाखवणार आहे की दैविक कॅप्सूल ही कशी वापरता येईल. दैविक कॅप्सूल ही विभिन्न कृषी विश्वविद्यालयाची टेस्टिंग केलेली आहे. तसेच भारत सरकारद्वारा G3 लायसन्स प्राप्त बायो सिस्टमॅटिक असे आहे. आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून दैनिक कॅप्सूलचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो आणि सेंद्रिय शेतीमध्ये आपण ते कसं वापरू शकतो. SRD केमिक्सचे 20 कॅप्सूल असलेले दैविक कॅप्सूलचे पॅकिंग आहे. ते वापरताना एका ग्लासमध्ये एक कॅप्सूल एका डब्यामध्ये 20 कॅप्सूल ह्या 1 ते 2 तास ठेवल्यावर 15 लिटरच्या पंपमध्ये एका कॅप्सूलचा 1 ग्लास 15 लिटरचा एक पंप 20 पंप तयार करण्यासाठी औषध तयार करून आपण ते 20 ग्लास मारू पाणी शकतो. घेऊनही मिश्रण करता येते. दर्जेदार उत्पादनासाठी वापरा SRD ऊस असेल, कांदा असेल, लसूण असेल, कापूस असेल, हरभरा असेल, द्राक्ष असेल, मेथी असेल, टमाटो असेल, अनेक पिकांवर आपण ते फवारा करून मारू शकतो. त्याचबरोबर शेळीपालन, देशी गाय असतील, सेंद्रिय शेती असेल, सेंद्रिय शेतीचे फायदे असतील, आंबा लागवड असेल, कांदा लागवड असेल, असे अनेक प्रकारचे मार्गदर्शन पुस्तिका ही येथे उपलब्ध आहेत. या पुस्तकांच्या द्वारे आपण शेती करू शकतो, शेतीत त्याचा उपयोग होऊ शकतो. गणेश नर्सरी जयनगर शहादा येथील ही नर्सरी आपण पाहत आहात. कुडावत हो. श्री गणेश नर्सरी ही जयनगरची आहे. त्यांच्याकडे ठिबक संच, पाईप फिटिंग मटेरियल तसेच कीटकनाशके आणि बीबी आणि रासायनिक खते हे उपलब्ध आहेत. तसेच ड्रायफ्रूटमध्ये आपण पाहत आहात अक्रोड,
काळा मनुका, काजू, बदाम आणि अंजीर असे अनेक प्रकारचे ड्रायफ्रूटमध्ये आपल्याला त्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनला पाहावयास मिळते. ये काय जरा अंजीर निटिराज प्रायव्हेट लिमिटेड, निटिराज इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून आपल्याला ड्रोनचा पायलटचं प्रशिक्षण हे घेता येईल. आपण पाहू शकता भविष्यामध्ये आपल्याला जर औषधी फवारणी करायची राहिली तर ड्रोन मार्फत आपण औषधी फवारणी करू शकतो. पण ते फवारणी करत असताना ड्रोनचं प्रशिक्षण ड्रोन शिकावं लागेल. म्हणून ते ड्रोनचं प्रशिक्षण हे देत असतात. चालेल हां. सिग्नेट कंपनीचे हे पाईप आपण पाहत आहात. हमारा पाइप लगाओ और पानी ले जाओ. पाईपला कोणत्याही प्रकारचे काही जोडलेलं नसून पाणी हे बॉकेटमध्ये पडत आहे. आपण पाहू शकता ट्रान्सफर आहे ते, परंतु आपल्याला वाटतं की बिना काही जोडलेलं नसून त्या ठिकाणी पाणी पडत आहे. त्यानंतर जे काही संधिवात असेल, पेन रिलीफ असेल त्यासाठी मालिश करायला पायील तेल हे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. 100 रुपयाला बॉटल साहेब, फक्त 100. वेदनानाशक असं शेतीचं लागलेलं आहे, कृषी लागलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. कंबर असेल, मनका, सांधेदुखी असेल, डोकेदुखी असेल, दाढीदुखी असेल, संधी पडसे असेल, सांधेदुखी, गुडघेदुखी, अशा सर्दी पडस, अनेक ओली सर्दी, कोरडी सर्दी. आजारांवर गुणकारी तेल. या इकडे या दादा, आबा. आपण पाहत आहात. भद्राक्ष वनस्पतीही या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यामधले या ठिकाणी आपण पाहत आहात सोलर झटका मशीन. कृषी इंटरप्राइजेस यांच्यातर्फे हे जंगली प्राण्यांपासून तसेच शेतीची सुरक्षा करण्यासाठी सोलर झटका मशीन हे आपल्याला या प्रदर्शनमध्ये पाहावयास मिळत आहे. सोलर झटका मशीन हे आपण शेतामध्ये लावू शकतो. असे अनेक प्रकारचे शॉप आणि अनेक प्रकारची माहिती आपल्याला या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनला पाहायला मिळत आहे. तसेच या ठिकाणी बंदूक, शेतीचं संरक्षण करण्यासाठी येथे पिस्टॉल, बंदूक ही विक्रीस
ठेवलेली आहे. आपण पाहत आहात त्यांचा नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसत 300 आहे. फूट लोगी जहान. शेतीचं संरक्षण करण्यासाठी आपण 100 फुटापासून तर 300 फुटापर्यंत चालणारी रायफल बंदूक आपण या ठिकाणी पाहू शकतो. बंदूक पाहत असताना आपले पवन भाऊ तसेच विजय चव्हाण सोबत शेतीचं संरक्षणासाठी आवश्यक अशी गन आहे, आवश्यक अशी वस्तू आहे. त्याचबरोबर आदिवासी हर्बल हेअर ऑइलवालेही या ठिकाणी या प्रदर्शनमध्ये आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला ISI मार्क्स आदिवासी हेअर ऑइल केसांना लावण्याचे तेल हे आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. या ऑइलची या तेलाची विक्री ही या ठिकाणी होत आहे या प्रदर्शनमध्ये. या ठिकाणी आपल्याला ते गॅरंटीही देत असतात की हे ऑइल ओरिजिनल आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक याच्यामध्ये होत नाही आणि होणार नाही. बाकी जे ऑनलाईन मागवले जातात ते फसवणूक होऊ शकते. तसेच वसुंधरा मशनरीमध्ये लहान ट्रॅक्टरपासून शेती अवजारेपासून सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत. लहान ट्रॅक्टरवर बसलेले आपले पवन भाऊ हातामध्ये धरून पास मारायचे, कल्टिवेटर मारायचे हे लहान अवजारे आपण पाहत आहात. भाकर मशनरी इंडस्ट्रीज आपण पाहत आहात. धार येथून त्यांनी शादा येथे प्रदर्शनमध्ये आपली वस्तू ही ठेवलेली आपण पाहत आहात. या ठिकाणी गाडी धुण्याचं जे काही मशनरी असतील, पंप असेल ते पंप ही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यांनी प्रदर्शनला ते ठेवलेले आहेत आपण पाहत आहात. तसेच ट्रॅक्टरला लावायचे जे काही चाकं असतील असे अनेक साहित्य त्यांनी या प्रदर्शनला ठेवलेले आहेत. जय अंबे ॲग्रो सेल्स यामध्ये त्यांनी शेतीला जे काही लागणारे अवजारे आहेत, मोटरसायकली आहेत, ह्या त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले आपण पाहत आहात. हनुमान ॲग्रो मध्येही त्यांनी अनेक प्रकारची मशनरी, स्प्रे पंप असेल असे अनेक प्रकारचे साहित्य त्यांनी ठेवलेलं आहे. खत टाकाल त्या साहित्यांमधून झाडांना कशा प्रकारचं खत हे आपण
आपण हाताद्वारे त्यांना डायरेक्ट देऊ शकतो हे पाहत असताना. तसेच शेती अवजारे आपण पाहत आहात. वो देख रही है तो ते ही देख रहे आप. त्यानंतर क्रॉटूल्स यामध्ये जे काही साई ॲग्रो मिल्क्स मशीन यामध्ये भारतीय शेतकऱ्यांची पहिली पसंती आपण पाहत आहात. यामध्ये जे काही दुधाळ प्राणी असतील त्यांचे दूध काढण्यासाठी हे मशीन आपण पाहू शकता. दूध दवा त्याच्यात सिंगल बॅकेट मिल्किंग मशीन, डबल पॉवर सिंगल बॅकेट मशीन, तसेच डबल पॉवर सिंगल बॅकेट मशीन असे अनेक प्रकारचे व्हरायटी आपण त्याच्यात पाहू शकतो. म्हैशीचं दूध असेल, गाईचं दूध असेल ते काढण्यासाठी आपल्याला हे मशीनचा उपयोग करून आपण ते दूध काढू शकतो. हा त्यांचा नंबर आपण पाहत आहात. त्यानंतर आम्ही निघालो आहे ॲग्रो भव्य प्रदर्शन शहादा मधून बाहेर आणि या चॅनलच्या माध्यमातून जी काही माहिती दिली ते माहिती जे आपण माहिती भेटली म्हणून या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जे ही व्हिडिओ येतील आपल्या उपयोगी ते आपल्याला सर्वात पहिले मिळतील. धन्यवाद.